जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीवर आजपासून जे काही एससीबीसीचं 10% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे, त्या रिझर्वेशनचा परिणाम चालू शिक्षक भरतीमध्ये होणार आहे का, यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो का, किंवा भविष्यामध्ये नेमकं या रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये काय काय घडू शकतं आणि त्याच्याशिवाय जे आहे ईडब्ल्यूएसचं जे रिझर्वेशन आहे त्याच्यावर काय इम्पॅक्ट पडू शकतो का, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं एक विशेष अधिवेशन स्पेशली जे आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि ते यशस्वीपणाने पार देखील पडलेलं आहे। मागच्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामधून म्हणा किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरिता उपोषण आंदोलन छेडले गेलं होतं। हे तुम्हाला जे आहे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। आणि त्याच धर्तीवरती ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी जरांगे पाटील यांना जो शब्द दिला होता तो शब्द आज त्यांनी सत्यामध्ये उतरवून दाखवलेला आहे। फक्त ॲज इट इज जरी त्याचं पालन झालेलं नसेल तर वेगळ्या मार्गाने का होत नाही, परंतु रिझर्वेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता ते मराठा समाजाला मान्य आहे किंवा मान्य नाही त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये, कारण जो तो आपल्या फेवरमधल्या किंवा आपल्या अगेन्स्टमधल्या गोष्टी या ठिकाणी बोलू शकतो, परंतु सध्या जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयावरती आपण बोलणार आहोत, जेणेकरून आपल्याला कुणालाही सपोर्ट करायचा नाहीये किंवा कुणालाही विरोध करायचा नाही। शासनाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा इम्पॅक्ट नेमका काय पडतो आहे ते आपल्याला सांगायचं आहे। आता साधारणपणाने जर का त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला सांगायचं झालं तर याच्यापूर्वी मराठा समाजाला जे आहे 2014 साली एससीबीसी हे विशेष आरक्षण लागू करण्यात आलं होतं। त्यामधून मराठा समाजाला 16% रिझर्वेशन देण्यात आलं होतं 2014ला, परंतु त्याच्यानंतर त्याला जे आहे रिवाइज करण्यात आलं 2018 मध्ये। त्यावेळेस शिक्षणामध्ये 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% अशा प्रकारचं एससीबीसीचं आरक्षण देण्यात आलं, परंतु अनफॉर्च्युनेटली त्याला चॅलेंज करण्यात आलं आणि कोर्टामध्ये मग राज्य कोर्टामध्ये देखील ते नाकारलं गेलं आणि अनफॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्टाने देखील ते आरक्षण नाकारलं। त्याच्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी आता चालू असलेल्या सरकारने एक विशेष या ठिकाणी तपासणी केलेली आहे। डोर टू डोर जाऊन या ठिकाणी जे आहे अहवाल घेतलेला आहे आणि अहवाल घेतल्याच्या नंतर तो जो अहवाल आहे सदनाच्या पटलावरती ठेवण्यात आलेला आहे आणि सदनाच्या पटलावरती ठेवल्यानंतर त्यामध्ये काही स्पेसिफिक मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे। त्या मुद्द्यांविषयी अगोदर तुम्हाला बोलतो, त्यानंतर त्याचा इफेक्ट जो शिक्षक भरतीवरती पडेल किंवा पडणार नाही त्याविषयी सांगतोय। बघा, त्यामध्ये सांगितलेलं आहे की शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये इथून पुढे जे आहे मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात येणार आहे। त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की मराठा समाजाची लोकसंख्या एकूण राज्याच्या 28% आणि त्यातील 84% मराठा समाजालाच या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, असं देखील त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले। त्याच्यामधले काही स्पेसिफिक मुद्दे मी या ठिकाणी घेतलेले आहे। त्यानंतर त्यांनी सांगितले की मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सध्याच्या घडीला मागास आपण सांगू शकतो। म्हणजे त्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे आर्थिक दृष्टिकोनातून, त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील मराठा समाज हा मागास आहे। त्याचबरोबर फक्त सरकारीच नाही तर खासगी शैक्षणिक संस्था, राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांनाही हा आदेश लागू असणार आहे। म्हणजे जिथे जिथे बिंदू नमवली आहे त्या ठिकाणी जे आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे। त्यातल्या त्यात एक गोष्ट आणखी नमूद करण्यात आलेली आहे की मराठा समाजामध्ये 84% गट उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसलेला आहे, त्यामुळे देखील जे आहे त्यांना आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे। त्यातल्या त्यात स्वतःला संपवणारे 94% शेतकरी हे मराठा समाजातील आहेत, ही एक बाब नमूद करण्यात आलेली आहे। आणि शेवटचे 2 पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की त्यामध्ये काय सांगितलं की बघा, तो जो संपूर्ण अहवाल आहे सदनाच्या पटलावर ठेवलेला, त्या अहवालामध्ये पॉईंट नंबर 9 मध्ये जे नंबरचा पॉईंट आहे त्यानुसार सांगितलेलं आहे की मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 28% आढळून आली आहे। 28% लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला इतर मागास वर्ग प्रवर्गात ठेवणं पूर्णपणे असन्मान्य ठरणार आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे। आता ही तर गोष्ट क्लिअर झालेली आहे की मराठा समाजाला जे आहे सरसगट ओबीसी मध्ये न घेता त्यांनी वेगळ्या पद्धतीने 10% एससीबीसीचं आरक्षण
जुन्या पद्धतीने लागू केलंय। आणि आणखी आज महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक गोष्ट पुन्हा सांगितली की जरी कदाचित कदाचित या आरक्षणाला चॅलेंज झालं तरी देखील हे आरक्षण टिकणारं आहे। आता त्यांनी त्यांच्या परीने काही तरतुदी करून ठेवलेल्या असतील असं आपण अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही। आता येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर। आज दुपारपासून जेव्हापासून हा निर्णय लागू झाला तेव्हापासून बऱ्याच अभियोग्यताधारकांचे फोन कॉल्स किंवा मेसेजेस यायला सुरुवात झाली की सर आता या भरतीमध्ये हे लागू होणार आहे का? तर त्याचं क्लिअर कट उत्तर आहे नाही। सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या फेज 1 मध्ये मराठा आरक्षण लागू असणार नाही। त्याचं कारण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आपली जी जाहिरात आहे ती ऑलरेडी येऊन गेलेली आहे, जाहिरात आलेली आहे, त्याचे प्रेफरन्सेस देखील लॉक झालेले आहे आणि कदाचित लवकरच एका आठवड्याच्या आतमध्ये आपल्याला फायनल अंतिम यादी देखील पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही। परंतु जर आपण इथून पुढे बघूया की जेव्हा आता याचा शासन निर्णय निर्गमित होईल आणि शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या नंतर जी कोणती जाहिरात असेल प्रत्येक डिपार्टमेंटची, फक्त शिक्षक भरतीची नव्हे तर प्रत्येक डिपार्टमेंटची जी काही जाहिरात असेल त्या जाहिरातीमध्ये एक वेगळा कॉलम जो आहे SC-BC प्रवर्गाचा असणार आहे आणि त्यामध्ये 10% आरक्षण त्यांना असणार आहे। आता आपला जो राहिला फेज 2 जो आपण म्हणूया की मे मध्ये, जून मध्ये किंवा जुलै मध्ये होईल अपेक्षित आहे आपल्याला, तर त्या भरतीमध्ये आपल्याला जे आहे 10% SC-BCचं आरक्षण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण ती जाहिरात आपल्याला नव्याने पाहायला मिळणार आहे। म्हणून त्यावेळेस जे आहे पुन्हा एकदा आपल्याला नवीन कॉलम पाहायला मिळू शकतो। आता तो नवीन कॉलम सहजासहजी आपल्याला पाहायला मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। त्याकरिता जेवढे काही रोस्टर्स आहेत ते सगळे रोस्टर आपल्याला रिवाइज करावे लागते, कारण एकूण जागांमधून जे आहे 10% रिझर्वेशन मराठा समाजाला SC-BC ला द्यावं लागणार आहे, म्हणजे आपल्याला रोस्टर रिवाइज करावं लागेल। आता ते भविष्यामध्ये काय होईल ते तर आपण नंतर सांगूच आहे, कारण आपण वरच्यावर जे काही घडामोडी घडतील त्या सगळ्या घडामोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करणारच आहे। परंतु सध्या तरी जो काही संभ्रम अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता की आताच हे लागू पडेल का, मग आता जे काही प्रेफरन्सेस दिलेले आहे ते थांबवले जातील का, तर त्या सगळ्यांना एकच उत्तर आहे की आताच्या भरतीवर त्याचा परिणाम होणार नाही। कदाचित फेज 2 मध्ये त्याचा परिणाम होऊ शकतं। राहते दुसरी गोष्ट की EWSचं काय होणार आहे, किंवा जो कुणबी समाज म्हणजे मराठाच असलेले जे कुणबी उमेदवार आहेत जे OBC मध्ये गेले त्यांचं काय होणार आहे। तर बघा दोन्हीवरती अजिबात काहीच फरक पडणार नाही। जे आरक्षण OBC समाजाचं आहे, OBC प्रवर्गाचं आहे आणि ज्यामध्ये जे काही आपण असं बोलल्या जाते की 1.25 कोटी मराठा समाज जो आहे OBCच्या कुणबीच्या माध्यमातून OBC मध्ये गेलेला आहे तो त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे खुला प्रवर्ग आहे आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे ते उमेदवार EWS मध्ये जायचं तर EWS मध्ये जातील, किंवा ज्या मराठा उमेदवारांना जे आहे आपल्याला SC-BC मधून आरक्षण घ्यायचं असेल ते SC-BC मधून देखील आरक्षण घेऊ शकतील आणि ज्यांना EWS मधून घ्यायचं असेल EWS मधून देखील घेऊ शकतात। फक्त ॲट अ टाइम 2 प्रवर्गाचं आरक्षण आपल्याला घेता येणार नाही। त्यामुळे दोन्ही प्रकारचं जे रिझर्वेशन आहे ॲज इट इज राहणार आहे। OBC लाही काहीही होणार नाहीये। त्यामधून ज्या मराठा उमेदवारांना घ्यायचं असेल, मराठा उमेदवार तर नाही म्हणणार परंतु कुणबी उमेदवार म्हणेल मी, की ज्या कुणबी उमेदवारांना OBCचा लाभ घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात। जे मराठा उमेदवार आहेत आणि ज्यांना EWSचा लाभ घ्यायचा असेल ते EWSचं घेऊ शकतात, किंवा SC-BCचं घ्यायचं असेल तर SC-BCचं देखील घेऊ शकतात। फक्त एवढंच आहे की सध्याच्या भरतीमध्ये फेज 1 मध्ये तो आरक्षण आपल्याला लागू पडणार नाही। एवढीच माहिती सध्याच्या घडीला हीच होती। आय होप जी काही महत्त्वाची माहिती असेल शिक्षक भरतीच्या संदर्भातली त्याकरिता न्यूज बुलेटिन नावाचं जे काही ऑप्शन आहे त्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्याला आयुक्त महोदयांच्या वतीने या संदर्भामध्ये काहीतरी ऐकायला किंवा वाचायला निश्चितपणाने मिळेल।